तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या छानशा ब्लॉगमध्ये. आणि आता वंशी पप्पा गेले ट्रिपला, म्हणजे पहाटच गेले 3 वाजता. ते देवाचं भाडं होतं, देवाला जायचं होतं 1 दिवसातच. आणि मी आता देवपूजा आणि उपासना करून घेतली मस्तपैकी. तसं देवपूजा आणि उपासना केल्याशिवाय बरं वाटतच नाही ना. तर वंश तर बाहेर खेळायला लागलाय, तर वंश आवरायचे, आंघोळ घालायची आहे, पुन्हा नंतर पाणी पण भरून घ्यायचे, स्वयंपाक पण करायचा आहे. आता दोघापुरतं म्हणलं की कंटाळा येते. तसं उन्हाळ्यामुळं ना बिलकुल जेवण जाणार गेले. आणि बघू शकतो कसली काही जास्त गरमी व्हायला लागली. आणि एवढी गरमी व्हायला लागली ना, जरा पण फॅन बंद पडला का असं गुदमरल्यासारखं जीव व्हायला लागलाय. टेम्परेचर बहुतेक 45 डिग्री सेल्सिअस आहे का काय की. एवढं कधी नव्हतं ऊन आतापर्यंत, पण आता ह्या वर्षी जरा जास्तच ऊन आहे. म्हणजे काही समजणं गेलं असं, लाईट जर फॅन जर बंद राहिला ना असं गुदमरल्यासारखंच व्हायला लागलाय जीव. तर आता पाणी वगैरे भरून घेते, पाणी चालू केले. आणि सगळं आता किराणा पण आणला होता इथं वंशच्या पप्पानी रात्री. थोडाफार साखर आणली होती, पुन्हा शेंगदाणे आणि थोडंसं तेलाचा पुडा, निरमा पुडा. आणि हे मग तसं त्यांनी नाही ते म्हणून का नाही जसं लागेल तसंच आणत असते. म्हणजे त्याने नाहीत म्हणून जसं लागेल तसंच आणत असते. इथं वंश आंघोळ नाही काय केली ह्या पोरानं, असंच हिंडायला लागलाय. तर ह्याला का नाही असं हिंडू वाटायला, कारण की शाळा नाही काही नाही म्हणून का नाही जेवढं होईल तेवढं असं हिंडायला भेटले की भारी वाटायला लागले. तर मला 5 वाजता जायचं गोलाईमध्ये, कारण की वंशचे पप्पा होते, मग त्यांच्यासोबत जावं म्हणलं होतं. डीमार्टला पण जायचं होतं वंशला, 2 टी-शर्ट वगैरे आणायचे होते. त्याने नाही तर वंश दातच घसत नाही, काय करावं सांगा मला कमेंट करून. तर वंशला इथं दात कसा लावायला लागले. आणि आता लेकरं आयुष्य असल्यावर काय करावं. वंशचा ब्रश आहे, घासून दाखव सगळ्यांना. तुला दात घासता येतात का नाही बघते सगळे, बघू दात घासते का. तर मी काही गोलाईमध्ये गेले होते. आणि मदर्स डेला तर आपण काही केलेलं नाही. असं काही मदर्स डेलाच करावं म्हणून काही मान नाही, असं पण आपण काही करू शकतो आपल्या आईसाठी दरवेळेस. मी काही जास्त काही मोठं आणलं नाही, आईला एक छोटंसंच गिफ्ट आणलंय मदर्स डेचं, म्हणजे आईसाठी बरं का काही पण. तर ही तिच्या आवडतीचे झुमके येतं, तुम्हाला दिसेल का व्यवस्थित काही माहीत नाही. तर हे आवडतीचे तिच्या झुमके येतं. तिला खूप जास्त हे झुमके आवडले होते, घेतले होते पण ते तुटले आणि असे तिला भेटना गेले होते. तर मी आता गोलाईत गेले होते तर मला ही झुमके भेटले. तर आता आल्यावर तिचं रिॲक्शन बघू, तिला ही झुमके आवडतात का नाही. तुम्हाला दाखवते. तर आई आलेले, तुम्हाला दाखवते तिला आवडते. मध्ये ग काय बोलायचं, ये ग मध्ये. काहीतरी आणलं मी तुझ्यासाठी, बघ तुला आवडते का. दर आईला हे कानातलेले आवडत होते, पण तिचे तुटले होते म्हणून तिच्यासाठी आणले. आवडले का. तिच्या आवडतीचे इथे झुमके गोलाईतून. तर आईला फायनली आवडलेले, छोटंसंच पण स्माईल मोठी. तर रात्रीचे 12 वाजले तर ह्या टायमिंगला मी खिचडी बनवायला लागले, विचार करू शकता तुम्ही. तर रात्रीचे वाजले 12 आणि आता ह्या टायमिंगला मी खिचडी बनवायला लागली वंश पप्पासाठी. तर त्यांचं म्हणणं होतं की गरम गरम खिचडी बनव, तर मी पण म्हणलं ठीक आहे. 12 पण नाही, 12:30 वाजायला लागलेत, आता मी खिचडी बनवायला लागली. तर आता 1 वाजते काय काय माहित. वैस तर आईकडे गेलाय, बारीक करते जरा गॅस, नाही तर करपून जायचं बोलण्याच्या नादात. तर आईचं म्हणजे मी मग अशी आईकडे गेले होते 8 वाजता, मला थोडंसं काहीतरी आणायचं होतं सामान म्हणून. आणि मग वंश का हट्टपणा करायला लागला की आईकडेच बसायचं आईकडेच बसायचे. मग आईकडं त्यानं बसलाय, म्हणजे पप्पासोबत त्याला यायला भेटते ना म्हणूनच. तर आता पप्पासोबत येईल त्याच्या. आता मी खिचडी बनवून घेते मस्तपैकी, तर झाल्यावर बोलू. आता एवढ्या उशिरा खायला बनवायला लागले ना, तर मला एक गोष्ट आठवली की वंश जेव्हा पोटात होता ना, तेव्हा वंश पप्पांना 12:30ला तसं ड्युटीहून यायचे. आणि त्या टायमिंगला ना मला पण भूक लागायची, जागी राहायची मी पण ना.
आणि मग आम्ही दोघं नाही काय पण करून खायचो. नाहीतर बिस्किट वगैरे असलं ना तर बिस्किट ते ओरिओ वगैरे बिस्किट तर खायचो. नाहीतर रात्री मस्त शेवायची खिचडी मॅगी असं वेगवेगळं काहीतरी बनवून खायचं रात्री 12-12:30ला बरं का. मग खाऊन झोपायचं. लगेच 4 वाजता उठायचं कारण की त्यांना लगेच पहाटे ड्युटीला जावं लागायचं. मला डब्बा वगैरे बनवावा लागायचा ना. पण मला रात्री झोप येत नव्हती बिलकुल त्याने नसले की. बरोबर आम्ही 1-1:30-2 वाजता झोपायचो. लगेच मी 3:30ला तर उठायची डब्बा म्हणजे बनवण्यासाठी. तर ती एक किस्सा आठवला मला. तर संध्याकाळी स्वयंपाक बनवलेले दिवसानंतर असं ती तुमच्यासोबत माझं बोलणं झालं तर लाईट गेली आणि पाऊस यायला चालू झाला होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपले चॅनल.